मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपलं सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज तर मस्त बस खाली होती रे बा. मग आम्ही क्लास मधले सर्वजण इथं जवळ जवळच बसलो होतो. मस्त गोष्टी करत गेलो. करण म्हणे चाल रे बा म्हणे दुकानात. मला काम आहे म्हणे. मी म्हणलं असं कोणतं काम? ह्यो म्हणे आपल्याला कॉलेज भेटवासाठी इथं पेपर घ्यायचे आहे म्हणे. यानं तर थैलाभरच पेपर घेतले. लो कॉलेजमध्ये आल्याबरोबरच आम्हाला चॅलेंज दिलं सर न. तुम्हाला एक चॅलेंज आहे म्हणे, ते कम्प्लीट करून दाखवा म्हणे तुम्ही. सर चॅलेंज सांगतच होते तर मला दिसले तर पेट सपा हरच दपा घरे बापण्या खाऊन म्हटलं तुलेच काम आहे म्हटलं. मग सरनं सांगितलं बा चॅलेंज. सर म्हणे तुम्हाला चॅलेंज आहे म्हणे, चालू लाईन मध्ये काम करायचं आहे म्हणे, तो लाईट बंद करणे आहे म्हणे चालू लाईन मध्ये. मग मी म्हटलं सर रे हो रे बा म्हटलं, तुम्ही सांगितलं ना आम्ही ऐकलं नाही असं होईनच नाही. याची थरथर पाय कापे याले. म्हटलं तू 90 लावून ये, मी करतो रे बा म्हणलं तवरी. सर म्हणे वायर कट कर म्हणे, पहिल्या वायरचा सप्लाय दुसऱ्या वायर मध्ये देऊन दे म्हणे, तिथं टेप मार म्हणे. मी म्हटलं सर हे तर चालू आहे म्हटलं ना, आता करणं म्हणे तू कसं करतं. केलं बा मग, कारण की कराच लागत होतं मी वर तर चढल्यावर. सर म्हणे चला म्हणे आता प्रॅक्टिकल मध्ये क्लासरूम मध्ये चाला म्हणे, पोट्ट्याने किती प्रॅक्टिकल केलं तर पाहू म्हणे. मी म्हटलं चला सर म्हटलं, आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे म्हटलं. मी तर इथं ऑपरेटर बनलो होतं, चालू करत जा बंद करत जा, माझ्याकडे तेच काम होतं. मग इथं रिडिंग घेतलं रे बा. हे तर समीरचं का चालू होतं काहीच समजे नाही. हे तर वेगळाच नशा आहे याचा. मग आलो आम्ही ड्रॉइंगच्या लेक्चर झालं. ह्या भाऊचं दोघांचं का चालू होतं का. मग आलो आम्ही बस स्टँडवर. आता भेटू आपण सस्त्या ब्लॉग मध्ये. उद्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून द्या.